प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव करावं, देवाला उंच करावं आणि त्याच्या योजना आमच्यासाठी आज काय आहेत, कोणता निरोप तो कशा प्रकारे आपल्याला आज वचनातून देणार आहे ते आपल्याला जेव्हा पवित्र आत्म्यातून संदेश सुरू होईल त्यावेळेला करणार आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू आणि अंजलीताई उंच आवाजाने चांगल्या स्वरामध्ये प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीचे निर्माण करते माझे महादेशी बाप्पा, तुला उंचवते, गौरवते, मान मेमध्ये ते बाप्पा. ते बाप्पा मला संदेश आशीर्वादित कर येशू बाप्पा. ते बाप्पा होणारे भक्ती तू आशीर्वादित कर, होणाऱ्या गीताद्वारे तू उंचवला जा, गौरवला जा बाप्पा. ते बाप्पा होणाऱ्या संदेशाद्वारे येशू बाप्पा त्याद्वारे आम्हाला चालण्यास तू मार्ग दाखव येशू बाप्पा. संदेश तू आशीर्वादित कर, आमका संदेश त्याद्वारे त्यांच्या जीभ हॉटेलला स्पर्श करून तुझ्या नावाचा गौरव होऊन दे. हीच लहानशी विनंती करण्यात आले प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून देतोय. आमेन. आपण देवाचे गौरवस्तव एक गीत गाऊया. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं. तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं. तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू. हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना मैं करूं. तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं. तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू. हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन. दुख जो सहा तूने मेरे कारण, भूल
मधुर है तेरा वचन, भरलाते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। आता याच गाण्याला मी गातो, जे तुम्ही गायलं ना, आता हेच गाणं मी गातो. आणि ज्या दासाने हे गीत गायलंय ना, हे गीत इतकं आशीर्वादित गीत झालेलं आहे. हे केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये देखील हे गीत अतिशय देव बाप्पाने आशीर्वादित केले. आता बघा, हेच गीत जे तुम्ही गायलं ना, ते मी गातो. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए। यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। तेरा वचन जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तुझ में रह कर ही तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा वचन जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तुझ में रह कर ही तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं। तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं। तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है
तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए। यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा। आमेन आमेन. खूप सुंदर आवाज आहे. हे बघा प्रियांनो, कोणत्याही गोष्टीला देवाच्या आत्म्याची मदत पाहिजे. तुम्ही तुमच्या बुद्धीत, तुम्ही गीत गायलं वाईट नाही गायला न तर तुम्ही म्हणता ब्रदर काय बोल राहिले. प्रियांनो, देवाचा आत्मा आम्हाला नेहमी उत्तेजना देण्यासाठी कार्य करतो. कधी मनामध्ये ईर्ष्या आणू नये. अरे यांनाच फार येतो, आम्हाला येत नाही, म्हणून आमच्या आवाजाच्या कॉम्पिटिशन मध्ये यांनी गीत गायलं. यांनो, देवाकडे असे उपादान मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. जो देवाकडे चांगल्या गोष्टीची मागणी करेल ना, माझ्यापेक्षाही चांगला आवाज देव बाप तुम्हाला देईल. मी असं नाही म्हणत की माझ्यासारखा आवाज येईल, माझ्यापेक्षा टॉप क्वालिटीचा आवाज तुम्हाला देऊ. पण तसं मन तुम्ही प्रभूसाठी करणं गरजेचं. हे बघा प्रियांनो, देव बाप मन आणि अंतःकरण पारखणारा देव आहे. त्याला कळतं कोण माझ्याकडे कशा प्रकारे मागतय, माझ्याकडे कोणत्या प्रकारे माझ्या नावात चाललाय, त्याच्या मनामध्ये किती प्रीती करण्याची उत्सुकता आहे, किती प्रीती तो एकमेकांवर कृतीने करून दाखवतो. आज प्रियांनो, प्रीती हा शब्द ना फक्त तोंडामध्ये काही ख्रिस्ती जणांच्या राहिलेला आहे. बरोबर. फक्त प्रीती हा शब्द ना तोंडात राहिलेला आहे. पण जेव्हा ती प्रीती कृतीमध्ये उतरवण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र ख्रिस्ताला त्या प्रकारे प्रगट केलं जात नाही. प्रियांनो, ज्या प्रकारे ख्रिस्त प्रगट करण्याची
त्या विश्वासणाऱ्याकडे अपेक्षा करतो. प्रियांनो, भाग्यशाली ते प्रियजन आहेत. देवबाप त्यांना भाग्यशाली म्हणतोय, मी नाही म्हणत, कारण आशीर्वाद देवाजवळ आहे, माझ्याजवळ नाही. जे सेवक असो, विश्वासणारे असो, जे विश्वासाने एकमेकाला मदत करतात ना प्रियांनो, इतरांनी जर फोन केला तर प्रियांनो, ख्रिस्ती जीवन मी नेहमी सांगतो अनुभवाचं जीवन आहे. इथं तुम्ही जे काही कराल ना त्याचं बक्षीस वर आहे तुम्हाला. ज्या मापाने तुम्ही कराल ना त्याच मापाने तुम्हाला परत दिलं जाणार आहे. तुम्ही करायचं म्हणून केलं ना तसंच प्रतिफळ वर आहे. तुम्ही जर काय करण्याच्या इच्छेला इन्कार केला ना त्याच मापाने तिथं त्या गोष्टीचा भरणा आहे. प्रियांनो, काही जणांची प्रीती ना देवबापाने उगाच एक वचन नाही ठेवलं. काढूया आपण जरा ते वचन. मत्तेकृत शुभवर्तमान 24 अध्याय 12 वचन. विचारातून आपण चाललो सध्या. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. खरंच थंडावली प्रियांनो, खरंच थंडावली. काही जणांची प्रीती 100% म्हणायला हरकत नाही इतकी थंड होत चालली प्रियांनो. प्रियांनो, अंतिम समय देव बाप्पांनी का ठेवला माहितीये का? काय कारण आहे देव बाप्पाला अंतिम समय ठेवायची काय गरज पडली? का विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी अंतिम समय त्यांनी ठेवलाय? जे वचनाप्रमाणे चालत नाहीत ना, वचनाप्रमाणे आचरण ठेवीत नाही ना, वचनाच्या भाषेप्रमाणे ते वागत नाहीत ना, त्यांना सुधारण्याची शेवटची संधी आहे. प्रियांनो, देव बाप्पाच्या दरबारामध्ये ना खरं मोजमाप आहे. तिथं लबाडी नाही, तिथं कुभाव नाही, तिथं कपट नाही, तिथं द्वेष नाही, तिथं राग नाही, तिथं कोणत्याही प्रकारची अनीती नाही. म्हणून त्या वचनात सांगितलंय, अनीती जेव्हा येईल तेव्हा प्रीती थंड होईल. अनीती जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मनुष्याचा स्वभाव कसा राहील माहिती का? आणखी एक वचन काढूया. नीतिसूत्रे 14 अध्याय 28 वचन. 28. प्रजावृत्तीत राजाचे वैभव असते, प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो. नीतिसूत्रे 14 अध्याय 29 वचन. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिमान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये जर आम्हाला खरोखर ख्रिस्ता समान परिधान स्वतःला करून घ्यायचं असेल तर आम्हाला राग आला नाही पाहिजे. काही जणांना इतका राग येतो ना प्रियांनो, एखादा शब्द जर बोलला ना तर त्यांच्या बोलण्यातूनच कळतं की हे रागाने बोलू राहिले. समोर त्याला सांगायची गरज नाही पडत तुम्ही कोणत्या प्रकारे तो शब्द बोलत आहात. आणि प्रियांनो, काही जणांना सहन नाही झालं ना तर फोनही बंद करून टाकतात. फोन लगेच बंद करून टाकतात. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये जर खरे देवाकडून आशीर्वाद घ्यायचे असतील ना तर आम्हाला आमच्या रागाला कंट्रोल मध्ये ठेवावा लागेल. देवासमोर ना तुमच्या रागाला काही महत्व नाहीये. देव तुमच्या रागाला काही किंमत देत नाही. देवाने ना आम्हाला त्याच्यासारखं बनवण्यासाठी त्याने आपल्या राज्यात घेतले. देवाने आम्हाला याच्यासाठी नाही घेतलं की मी माझं जीवन कसं जगतो ते ख्रिस्तामध्ये राहून मी तुला दाखवतो. स्वर्गामध्ये जाणं इतकं सोपं नाहीये प्रियांनो. आज काही जणांनी, सेवकांनी
सेविकांनी ब्रदरांनी स्वर्गात जाणं फार सोपं सांगितलं. सोपं जर असतं ना ते बायबल द्यायची गरजच नव्हती प्रभूला. प्रभू म्हणला असता सोपं आहे स्वर्गात जाणं, कशाला यांना एवढं मोठं बायबल देऊ आणि वाचायला लावू, याप्रमाणे करायला लावू. यानो गिने चुने लोक स्वर्गामध्ये दिसणारे, गिने चुने साधने स्वर्गामध्ये जाणं. म्हणून देवबाप अंतिम समयामध्ये पण सुधारणेची संधी देतोय. कशा ठेवलाय अंतिम समय? आज सगळे म्हणतात अंतिम समय, अंतिम समय. काय गरज होती देवाला अंतिम समय द्यायची? किती वर्षापासून आम्ही प्रभूच्या नावात आहे. आता आलो तर आम्ही 1-2 दिवस झाले. आहे का असं कोणी 1-2 दिवस झालेले प्रभू मध्ये आले? यांनो ज्या घडामोडी चालल्यात ना सध्या ज्या घडामोडी चालल्यात ना, वचनाच्या आरशामध्ये जर पाहिलं ना त्या गोष्टीला, वचनाच्या आरशामध्ये त्या गोष्टी वेगळ्या प्रकारे आहेत. कारण देव बाप्पाला जेवढे आवश्यक आहेत ना तेवढे देव बाप्पाने आपल्या राज्यात घेतलेले आहेत. आता राहिलंय काय माहिती का? वचनातून बघू आपण. रोमकारसपत्र 1 अध्याय 28 वचन. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाचे स्वाधीन केले. ही प्रक्रिया आता लवकर सुरू होणार आहे. विपरीत मनाच्या स्वाधीन काही जण प्रभूंनी ठेवलेत ना, ते आता उजेडात येणार आहे. प्रियांनो, देवाचं वचन ये. आम्ही जगात आलो नव्हतो, आमच्या समयात पण होतो का नव्हतो माहित नाही. त्या काळामध्ये देव बाप्पाच्या आत्म्यामध्ये हे वचन होतं. अख्खं बायबल देवाच्या आत्म्यामध्ये होतं. म्हणून याला आत्म्याने लिहिलेलं म्हणतात. म्हणतं का कुणी बुद्धीने लिहिलंय बायबल? देवाच्या आत्म्यामध्ये हे सगळं बायबल होतं. पण हे आत्म्यातून येणारं बायबल मनुष्याच्या हाताने लिहिण्यात आलं. लिहिणारा महत्वाचा नाही, ज्याने दिलं तो महत्वाचा आहे. म्हणून बायबल आत्म्याच्या प्रेरणेने आमच्यापर्यंत आलंय हे आम्ही आजही म्हणतो. आत्म्याने बायबल लिहिलंय ना, तर आत्म्यानेच ग्रहण करावं लागत, तर ख्रिस्तामध्ये तुमचं चालणं सोपं होईल. आत्म्याच्या बायबलला बुद्धीने घेऊन चालले ना, कुठं ना कुठं तो दुष्ट तुम्हाला पकडल्याशिवाय राहणार नाही. सैतानाने जर देव होण्याचा अधिकार परमेश्वराला मागितला होता, उगाच मागितला होता का मागितला होता परमेश्वर होण्याचा अधिकार? काहीतरी त्याच्यामध्ये क्वांटिटी होती म्हणून त्यांनी मागितलं ना अधिकार. त्याला त्याची क्वांटिटी दिसली असेल ना, की माझ्यामध्ये पण ती क्वांटिटी आहे जी परमेश्वरामध्ये आहे. कुणी पण कोणत्या गोष्टीची मागणी करताना प्रथम तपासतं माझ्यामध्ये ती आहे का क्वालिटी, तेव्हा तो बोलतो. आणि आम्हाला येशू ख्रिस्ताने आपली सर्व क्वालिटी या पवित्र शास्त्रात सांगितली. चांगली सांगितली, वाईटही सांगितली, सगळ्या प्रकारची सांगितली. याच्यामध्ये काही एकच प्रकारची क्वालिटी नाही. पण याच्यातले जे चांगले गुण आहेत ते आम्ही घ्यायचे. बाकीचे कसे कसे वाईट गुण आहेत ते या बायबल मध्ये ठेवलेत प्रभूंनी. आम्ही याच्यापासून वाचावं, सावधान राहावं, याच्या मागे आम्ही चलू नये. म्हणून नीतिसूत्रामध्ये उपदेशकामध्ये किती सुंदर बोध करण्यात आलेला आहे. प्रियांनो, आत्म्या जेव्हा एखाद्याशी बोलतो ना, तेव्हा आत्मा आम्हाला ना चांगलं शिकवतो. आत्मा वाईट नाही शिकवित बरं का. त्यांना ठेवा, आत्म्याच्या डिक्शनरी मध्ये वाईट शिकवणं नाही.
आत्म्याच्या डिक्शनरी मध्ये वाईट चालणं पण नाही. आत्म्याच्या डिक्शनरी मध्ये एकमेकाविरुद्ध षडयंत्र रचण्याचं देखील नाही. जे काही पवित्र आत्मा बोलेल ना तस पवित्र आत्म्याजवळ क्वालिटी आणि क्वांटिटी आहे. बसलत ना प्रार्थनेला तुम्ही, बसलत का नाही? म्हणता येईल ना की आम्ही प्रार्थनेला बसलो. कशाला बसलात प्रार्थनेला? काय कारण? सगळे घरातले काम सोडले, आमच्या बहिणींनी स्वयंपाक पटपट आटोपला, लगेच प्रार्थनेला येऊन बसले. काय कारण? देवाचं वचन ग्रहण करून त्याप्रमाणे चालण्यासाठी. प्रत्येकाचं कारण वेगळं असतं, माझं तेच आहे. सर्वात महत्वाचं कारण काय माहिती का? देवाचा निरोप ऐकणं आणि देवाने आमच्यासाठी काय आशीर्वाद ठेवले ते प्राप्त करणं. बसलत ना आशीर्वादासाठी. कोण आहे असं म्हणतं की मी आशीर्वादासाठी नाही बसलो, मला आशीर्वाद लेस राहायचंय? आहे का कुणी? यांनो, तुमच्या मनाला जर आशीर्वाद घेण्याची उत्सुकता लागते तर जो आशीर्वाद घेऊन येतो ना तो तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकतेने तुम्हाला देण्याची तयारी ठेवतो. फक्त तुम्ही ते कसे ग्रहण करता हे तुमच्यावर आहे. तुम्ही ध्यान देऊन जर ते ग्रहण करण्याचं ठरवलं तुम्हाला निश्चित मिळणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेण्याचं ठरवलं तुम्हाला त्या पद्धतीने मिळणार. आणि कुणी जर म्हणलं ना मनातलं काय नाही हो, सेवक आले बसायचं म्हणून बसायचं, मग त्यांना त्या प्रकारे आशीर्वादाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जो ध्यान देऊन ध्यान चित्त वृत्तीने देवाचं वचन ऐकण्याची इच्छा ठेवील, देव बाप्त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तो म्हणाल अरे मला खरंच प्रभूच्या उपस्थितीमध्ये काहीतरी प्राप्त झालंय. आशीर्वाद देण्यासाठी प्रभू रेडी असतो, फक्त तुम्ही तयार आहेत का त्याला घेण्यासाठी याची पातळणी करत जा. आणि जेव्हा तुम्हाला कळेल ना अरे मी घेण्यासाठी रेडी, तेव्हा ते तुम्हाला मिळाल्याशिवाय पण राहणार नाही. म्हणून प्रियांनो, आज आपण आपल्या वचनाकडे येऊया. ज्या वचनातून आज देवबाप तुम्हाला बोलणार आहे ते वचन पण विचारातून जे सांगितलं आणि वचनातून जे दाखवलं त्याच गोष्टीला अनुषंगून आजचं वचन आहे. तर काढूया आपण आजचं वचन. नीतिसूत्रामधूनच आहे आजचं वचन. 14वा अध्याय 31वा वचन, 14वा अध्याय 16वं वचन. सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो, मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो. काय वचन आलंय? सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो. ज्याला सुज्ञ बनायचं असेल त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याला वाईट क्वालिटी पसंत नाही. पवित्र आत्मा वाईट क्वालिटीचा द्वेष करतो. आणि ज्याला वाईट क्वालिटीचा द्वेष करण्याची तयारी असेल त्याला देवाचा आत्मा सुज्ञ म्हणायला घाबरत नाही. प्रियांनो, आम्ही सुज्ञ बनायचं का आम्ही वाईट बनायचं हे आमच्या हातात आहे. आणि ही प्रक्रिया आदामापासून आहे. आदामाला देखील सुज्ञ या हेतूने परमेश्वराने एदेन बागेत बनवलं होतं. होता का नव्हतं चांगलं? जोपर्यंत त्याने आज्ञाभंगाचं पाप केलं नाही तोपर्यंत आदम कसा होता? चांगला होता ना. घाबरत होता तो कोणाला? बागेमध्ये निडरतीने फिरत होता का नव्हता? आम्ही नव्हतो बघायला कसा निडरतीने फिरतोय, काय करतोय, हवेवर बरतो, कुठं जायचं आम्हाला नाही माहिती. पण वचन जर सांगतंय की तो पाप होण्याच्या अगोदर मन मोकळ्यापणाने एदेन बागेमध्ये फिरत होता तर तो फिरतच होता. पण जेव्हा त्याने आज्ञाभंगाचं पाप केलं, झाड माग लपला, तर क्षणी झाडाच्या माग गेला. होतं का एदेन बागेत तेव्हा कुणी? सैतानाने
आज्ञा मोडायसाठी यांना तयार केलं, यांनी आज्ञा मोडली, सैतान पळून गेला असं काही वेळेसाठी. लिहिलंय का तिथं की सैतान तिथंच होता? जेव्हा परमेश्वर आला तेव्हा परमेश्वराने त्याला बागेत आणलं असं. चल, तू काय कारस्थान केलं मला कळलंय, चल. यांच्याकडून आज्ञा भांगाचं पाप करून घेतलं, तू पळायला लागलास, तुला पळू देणार नाही, चल तुला पण आता शिक्षेसाठी उभा राहावा लागत. तेव्हा आलं. काही गोष्टी बायबलनी प्रगट केल्या नाही प्रियांनो. आम्हाला असं वाटतं पाप झालं तेव्हा सैतान पण तिथंच असन. बघा, आम्ही एखादं जर काही आमच्याकडून अपराध झाला, घरातल्यांना कळावं नाही असं जर वाटलं तर आम्ही कुठं बहाण्याने बाहेर जातो फिरायला काही पण. आणि मग घरातले आले म्हणले ना, हे तू केलं का? नाही बाबा, मी कशाला करू, मी तर बाहेर गेलो होतो म्हणतो का नाही? आहे का नाही हा स्वभाव गुण आमच्यामध्ये? जीवनात एकदा तर केला असेल ना आम्ही असं, वारंवार जरी नाही एकदा तर केलं असेल ना, आठवत असेल की अरे मी एकदा तरी माझ्या जीवनात केलंय. जर हे आमच्या मध्ये आलेलं आहे तर या अगोदर कुणीतरी केलेलं आहे ना, कुणीतरी केलेलं आहे म्हणून आमच्यात आलंय ना. त्यांनी नसतं केलं तर आमच्यातही आलं नसतं ते. प्रियांनो, पवित्र आत्मा बोलायला लागलं ना, पवित्र आत्म्याला पवित्र आत्म्याच्या भाषेला कुणी रोखू शकत नाही. मी आज वेगळं वचन घेऊन आलो होतो, वेगळा विचार घेऊन आलो होतो आज मी, पण देव म्हणला आज तुझा जो विचार आहे ना मला मान्य नाही. तू जो विचार घेऊन आलास आणि जे माझ्या प्रियजनांना सांगायचं ठरवलं ना, मला तो विचार पसंत नाहीये. बघा देव बाप कसा आहे. सेवक पण तयारी करतो, पण कधी कधी सेवकाची जी तयारी असते ती देव बाप्पाला मान्य होत नाही. मी वचनाप्रमाणेच केली होती तयारी, मी काय बाहेरची नव्हती केली. पण ज्या विषयाला तुम्हाला पवित्र आत्मा बोलतोय ना, या विषयाचा थोडासा वेगळा विषय माझा होता. विषय हाच होता माझा, पण थोडा वेगळा होता. पवित्र आत्म्याला कळतं माझ्या विश्वासणाऱ्याला कोणत्या विषयाने सांगितल्यावर चांगल्या प्रकारे कळल आणि ते आशीर्वादित होते. म्हणून आशीर्वाद देणं प्रभूच्या हातात आहे. आशीर्वाद देणं सेवकाच्या हातात नाही. त्यांना ठेवा कधी पण. सेवकाजवळ काही नसतं. सेवक कोरडा पाषाण आहे. काय सेवक कोरडा पाषाण का? कोरडा पाषाण आहे कारण संदेश पवित्र आत्म्यातून येतोय. देतोय का तो बुद्धीचा? येतं का म्हणतं त्याला मी बुद्धीचा संदेश देतो म्हणून माझ्या जवळ आहे काही? पवित्र आत्मा जर बोलतो तर पवित्र आत्म्याला कळतो कोणत्या भाषेने माझ्या विश्वासणाऱ्याला आशीर्वाद मिळणार आहे. यांनो, सुज्ञ बनण्यासाठी आम्हाला काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये सांभाळणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी जर आम्ही सांभाळल्या तर आम्ही निश्चित देवाच्या नजरेमध्ये आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये देवाला खुश करायचं का माणसाला खुश करायचं? देवाला. सुनीताताई, कोणाला खुश करायचं जीवनामध्ये, माणसाला का देवाला? नक्की सोनाली ताई, छकुली सोनाली ताई छकुली, मला खूप आवडतं नाव छकुली ताई. कोणाला खुश करायचं जीवनामध्ये? देवाला. बघा आता सर्व बहिणी अंकल तुम्ही देवाला. एकही जण नाही म्हणत मला माणसाला खुश करायचं, देवाला खुश करायचं. माणसाला किती खुश केलं चांगली गोष्ट आहे प्रियांनो. देवाला खुश करण्याचा जो निर्णय आहे या निर्णयावर अटळ राहा, ठाम राहा. पण जेव्हा देवाला खुश करण्याची प्रक्रिया येईल त्यावेळेला माणसाला खुश नका करू. माणसाला खुश करतात बरं का कधी कधी. अनुभव घेऊन बघा ख्रिस्ती जीवनामध्ये. आज देवाला तेवढं खुश केलं जात नाही जेवढं माणसाला खुश केलं जात आहे.
आजच्या समयाची परिस्थिती आहे. पवित्र आत्मा बोलायला घाबरत नाही कधी. आज तुम्ही जे मुखाने म्हणलं ना आम्हाला देवाला खुश करायचं, पण आजच्या या रनिंग परिस्थितीमध्ये देवाला तेवढं खुश केलं जात नाही जेवढं माणसाला खुश केलं जातंय. येशू उगाच नव्हता म्हणला कोणी एका गालात मारले तर दुसरा गाल पुढं करा. काय मर्म आहे येशूच्या त्या बोलण्यामध्ये. साधं मर्म नाही प्रियांनो, ते नम्रतेचं दर्शक आहे की मी एका गालावर जर झापड खातो ना कोणाची तर दुसऱ्या गालाला पण मला समोर करण्याची तयारी. आज आम्हाला साधा वेडावाकडा शब्द कोणाचा बारदाश होत नाही. होतो का? होतो का बारदाश? नाही होत. आम्ही तर म्हणलो आता आम्हाला देवाला हे करायचं, खुश करायचं. यांनो बोलणं आणि कृती या दोन गोष्टी देवबाप ना बोल आपण जे बोलतो ना ते कृतीमध्ये कितपत आम्ही उतरवतो ना ते लगेच प्रभू बोलून दाखवितो. आज आम्हाला जर एखाद्याचा वेडावाकडा शब्द बर्दाश्त होत नाही, मग पुढच्या गोष्टी आम्हाला काय बर्दाश्त होतील? काय होतील पुढच्या गोष्टी? वेडावाकडा शब्द आम्हाला कुणाचा बर्दाश्त होत नाही. इथून आमच्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे प्रियांनो, आजच्या रनिंग समयामध्ये. म्हणून देवबाप बोलला होता. काय बोलला होता? काढूया जरा वचनातून. मत्तई शुभवर्तमान 24वा अध्याय 21वा वचन. 21वा वचन 24 अध्याय. कारण जगाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. त्या काळी संकट येण्याची सुरुवातीतून आहे. आम्हाला एकमेकाचं बोलणं सहन करण्याची आमच्यामध्ये शक्ती राहणार नाही. पण असे पण काही प्रियजन आहेत, आजही आहेत, प्रभूने ठेवले जे वचनाप्रमाणे चाललेत ना ते प्रियजन आहेत. त्याची भाषा पवित्र आत्मा करतोय. काही प्रियजन सहन करण्याची तयारी दाखवतात. आहेत असे भूतलावर देव बाप्पाने असं कोणताही व्यक्ती ठेवला नाही की तो देवाच्या वचनाप्रमाणे तंतोतंत चालत नाही. म्हणून 30%, 60%, 100% देव बाप्पाने का बायबल मध्ये ठेवल्यात कायद्या यासाठी ठेवलेले आहेत. यांनो आम्ही नेहमी 100% पायरीवर चालण्याची तयारी दाखवतो, पण आमच्याकडून 100% पायरीप्रमाणे चालणं होत नाही. आमचं कदाचित ते 30% प्रमाणे असतं. आणि जे 30% प्रमाणे चालतात ना प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये थोडं बहुत का होईना सहन करण्याची शक्ती किंवा कॅपॅसिटी असते. हा, शक्तीच्या बाहेर गेल्यावर मग ते पण नाही विलाच आहे. आम्ही मनुष्य आहेत, आम्ही काही देव आहे का? देव सगळं बर्दाश्त करू शकतो, मनुष्य नाही करू शकत. पण आम्हाला लिमिटेशन मध्ये काही सहन करण्याचं देव बाप्पाने सांगितलंय वचनाप्रमाणे. आम्ही तेही पाळत नाही. साधं कोणी वेडावाकडा शब्द बोलला तर आमच्या त्यांनी सहन होत नाही. इथून आमच्या ख्रिस्तामध्ये वागण्याची चालण्याची सुरुवात आहे. सांगा अंतिम समयामध्ये ही जर सुरुवात असली, त्या दरबारात गेल्यावर कसं बक्षीस आहे आम्हाला? कसं बक्षीस आहे? देव बाप्पाने विचारलं स्वर्गामध्ये, पृथ्वीवर किती बर्दाश्त करत होता तू कोणाचं बोलणं? काय आत्म उत्तर देईन प्रभूला? यांनो आज लय मजेच चाललंय सगळ्यांना. लय ख्रिस्तामध्ये मजेत आहे हो, मी लय आनंदी आहे. आत्मिक जीवनामध्ये तो आनंदी आहे प्रियांनो, जो प्रभूच्या वचनाप्रमाणे सहन करण्याची तयारी दाखवतो. पवित्र आत्मा कधी भेदभावाचं बोलत नाही. पवित्र आत्मा सर्वांसाठी समान बोलतो, माझ्यासाठी पण नाही. असं समजू नका धुतलेल्या तांदळासारखा मी फार निर्मळ आहे.
माझ्यासाठी तर पहिला बोध आहे देव बाप्पाचा. सर्वप्रथम मला आहे, नंतर तुम्हाला आहे. प्रियांनो, जीवनामध्ये आणखी एक गोष्ट करण्यासाठी नेहमी स्वतःला तयार ठेवण्याचा प्रयत्न करा. ही जी गोष्ट आता देवबाप तुम्हाला दाखवणार आहे, त्या गोष्टीचा अर्थ ना वाचल्यावर काही जणांना कळणार नाही बरं का. ते शारीरिक गोष्टीकडे जास्त त्यांचं लक्ष जाईल. जे वचन आता देवबाप मला दाखवित आहे की माझ्या विश्वासणाऱ्यांना हे वचन सांग, त्याचा अर्थ तुम्ही बुद्धीच्या प्रेरणेने जादा घेण्याचा प्रयत्न करतात, पण देवबाप त्या वचनाचा अर्थ आपल्या पद्धतीने सांगणार आहे. तर काढूया ते वचन आपण प्रथम. नीतिसूत्रे 14वाच अध्याय 31व वचन. जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करीतो, पण जो गरजवंतांवर दया करीतो तो त्याचा सन्मान करीतो. आमीन. यांनो, हे वचन आहे ना, बहुसंख्य जणांना ना अशा पद्धतीने कळतं बरं का. आणि जो गरीब असून ना त्याला ना जेमतेम त्यांच्या बरोबर राहायचं. जशास तसं म्हणतो ना आपण, जशास तसं. गरीब दिसला ना जशास तसं वागा. देव बाप्पाचं वचन ही भाषा बोलत नाही. जो गरीबाला छळीतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याला काय अवमान करीतो शब्द बोललाय ना. आत्मिकरित्या या वचनाचा अर्थ देवबाप असा सांगत आहे की जो ज्ञानामध्ये उन्हा आहे, चालण्यामध्ये अडखळतो, जीवनामध्ये बेचात पडतो, संकटात येतो, आत्मिक जीवनाविषयी बोलतोय प्रभू, न तर तुम्ही शारीरिक म्हणतात. आत्मिक जीवनामध्ये जो गरीब आहे त्याला आम्हाला सहाय्यता करायची, आणि त्याला जर सहाय्यता केली ना, तिथं देवबाप म्हणतो माझा अवमान झाला नाही. वचनाला दोन अँगल मध्ये नेहमी घेण्याचा प्रयत्न करत जा प्रियाने. म्हणून याला दुधारी आहे ना, दुधारी तलवार नाव दिलंय ना. म्हणता येईल का की दुधारी तलवार नाही. काही जण एकाच बाजूचा विचार करतात, दुसऱ्या बाजूचा विचार नाही करत. नेहमी वचनाचा आत्मिक विचार करत जा. याचा ठाम पुरावा दाखवतो तुम्हाला. आता हे जे विचार देवबाप बोलतोय याला ठाम पुरावा बायबलचं वचन. काढूया प्रगटीकरण. देवबाप जे पण बोलतो ना बायबल मधून पुरावे दाखवतो लगेच. 3रा अध्याय 17वं वचन. जे माणसाजवळ नाही ते पवित्र आत्म्याजवळ आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळ व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. बघितलं धनवानाची काय शारीरिक स्थिती सांगितली, पण जो आत्मिक धनवान आहे ना तो असा उघडा वागडा, आंधळा, दीन, दरिद्री नाहीये. तो धनवान आहे, आणि त्या धनवानाला स्वर्गामध्ये राज्य करण्याची देवबाप आपल्या बरोबर संधी देणार आहे. देवबाप वरती गेल्यावर हे नाही विचारणार कोणाला बरं का, तू शारीरिक धन किती कमवलं आहे. कोणालाच हा प्रश्न देवबाप करणार नाही. देवबाप फक्त हे विचारेल वरती, जर माझ्या मुखातून निघत आहे हे तर देवबाप विचारेल. कारण संदेश मी नाही देत, तो देतोय. देवबाप म्हणजे आत्मिक धन मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी किती प्रयत्न केले तेव्हा आत्मा उतरती. म्हणून देव म्हणला पृथ्वीवर आपली धनसंपत्ती साठवू नका, स्वर्गात आपली धनसंपत्ती साठवा. आणि हा जो शब्द आलाय ना, जो गरीबाला छळीतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याला अवमान करीतो,
आत्मिकरित्या या वचनाला आमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायचा. ज्याला देवाचं वचन नीटनेटकं समजत नाही, जो वचनामध्ये कमजोर आहे, त्याला वचन व्यवस्थित सांगणं, वचनामध्ये त्याला सदृढ बलवान करणं, या गोष्टी जर केल्या आम्ही तर देवबाप म्हणतो माझा अवमान होणार नाही. पण आम्ही या वचनाला नेहमी अरे गरीब आहे नव्हतो, अरे लय गरीब आहे राव, अरे इतका गरीब आहे ना, काय सांगावं, तेवढ्या पुरतं तेवढं त्यांच्या बरोबर संबंध ठेवायचा. यानो ख्रिस्ती जीवन आम्हाला हे शिक्षण कधीच देत नाही. आज सगळेजण म्हणतात आम्ही ख्रिस्ताचे अवयव म्हणतो का नाही. काही जण म्हणतात मंडळी ही ख्रिस्ताचे. अख्ख्या जगातल्या जेवढ्या मंडळ्या आहेत ना त्या सगळ्या प्रभूच्या शरीर आहे. अख्ख्या जगातल्या मंडळ्या, त्याच्यामध्ये चर्च आले, सगळं आलं. जे आत्म्याप्रमाणे चालण्याची प्रक्रिया दाखवतात, जे वचनाला आपल्या जीवनात घेण्याची तयारी दाखवतात, ते प्रभूचे लेकरं आहेत. आणि आज तुम्ही आम्ही ना बाप्तिस्म्यालाच हा देवाचा एका देवाचा नाही याचा न्याय करून मोकळे झालो. प्रेषित 2:38चा बाप्तिस्मा नाही 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 नाही, हे देवाचे लोक नाही, हे खोटे संदेष्टे आहेत, हे नरकात जाणारे आहेत. कुणी सांगितलं यांना? ही कोणता निरोप आला होता हे या वचनाचा बाप्तिस्मा घेतल्यावर ते या प्रक्रियेचे लोक आहेत म्हणून? कुणी आणली ही बोलण्याची प्रथा? यानो दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होण्याचा समय ना इतका जवळ येऊन घेतलेला आहे ना. समय आहे त्या समयामध्ये स्वतःला सुधारण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याची तयारी दाखवा. आणि सुधारण्याची प्रक्रिया प्रेषित 2:38 वचनापासून देव बाप्पाने प्रेषितांच्या द्वारे सुरू केली. आज सगळे म्हणतात 12 प्रेषितांनी जगामध्ये वचन गाजवलं, पण त्यांनी काय गाजवलं हे नाही सांगत. मी फार सेवकांच्या मुखातून, सेविकांच्या मुखातून, ब्रदरांच्या मुखातून ऐकलं, म्हणतात 12 प्रेषितांनी जगामध्ये देवाचं वचन आणलं, पण कोणत्या यांनी आणलं, कोणत्या मार्गाने आणलं ते सांग ना. तो मार्ग नाही सांगत. पेत्राचं नाव आदराने घेतात, पण पेत्राने कोणत्या वचनाने चाललं हे नाही सांगत. ऐका नाही खूप भावाचं. आणि छाती बडू बडू म्हणते स्वर्गात जाणार आहेत आम्ही. होईल का जाणं स्वर्गामध्ये? जेव्हा पवित्र आत्मा पितळ उघड करतो ना तेव्हा कळतं अरे मी कोणत्या पट्टीमध्ये सध्या. देव बापना प्रत्येकाला आपापली पट्टी दाखवणारी, तू कोणत्या पट्टीमध्ये सध्या. योग्य त्या पट्टीमध्ये यावं ना म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. आज पण सेवक वेळ घालवायला येत नाही. त्यांना ठेवा, सेवकाजवळ वेळ घालवायला वेळच नाहीये. काय गरज आहे त्याला वेळ घालवायला जाण्याची? काय आवश्यकता आहे पुढे जाण्याची त्याला? देवाच्या आत्म्याने दाखवल्यावरच मी घराच्या बाहेर निघतो. आज मला एक ठिकाणी फोन आला होता, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी फोन आला होता एका परिवारातून, आणि त्यांनी फार आग्रहाने सांगितलं होतं मला. काय सांगितलं होतं माहिती का? ब्रदर गुरुवारी तुम्ही शक्यतो 5 वाजता आमच्याकडे प्रार्थनेला या. आणि मी पण त्या वेळेला भावनाविषयी फोनवर होय म्हणतो, लगेच होय म्हणून मोकळा झालो मी. हॅलो ठीक आहे सिस्टर, गुरुवारी मी ना 5 वाजल्याच्या आतच यायचा प्रयत्न करेन. आज गुरुवार उगवला, देव बाप्पाकडे सकाळपासून म्हणलो देव बाप्पा मला तिकडं फोन आला होता जाऊ का? देव बाप काहीच बोलला नाही, काहीच दाखवलं नाही देव बाप्पाने. म्हटलं आज मला प्रार्थनेला जाण्याची संधी नाही वाटतं. मग 7:15 वाजता देव बाप्पाने मला दाखवलं तुला या ठिकाणी प्रार्थनेला जायचं. आणि मला जायचं होतं निफ्टी रोडला प्रार्थनेला. आमचा ठराव झाला होता, पण आमचा ठराव झाला होता तो देवाचा ठराव नव्हता झाला.
देव म्हणलं तुमचा ठराव केलाय तो, माझा थोडी ठराव होईल. मी तुमच्या सांगण्याने जर चाललो तर माझा आत्मा कोणाच्या सांगण्याने चलन? आमच्या सांगण्याने देव कधीही चालत नाही आणि चालणारही नाही. बघा एक वचन अजून पाहू आपण. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 23वे वचन बघा. तेवीस ना. 20वा अध्याय 23वे वचन. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. आता पवित्र आत्मा नगरोनगरी पाऊलाला साक्ष देत होता. मग आत्मा खोटं बोलत होता का पाऊला बरोबर? आमच्या अगोदरचे जे सेवक होऊन गेले ना, त्यांच्या संपर्कामध्ये पवित्र आत्मा अशा प्रकारे होता. आज आमच्या संपर्कामध्ये कसा आहे पवित्र आत्मा? बघा परत बाळा तेच वचन. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. पवित्र आत्मा त्याला साक्ष देतोय. कोणता माणूस नाही सांगू राहिला पाऊलाला. पवित्र आत्मा स्वतः बोलतोय पाऊला बरोबर की तू तिथं पण सेवेला चाललास ना, बंधने संकट तुझी वाट बघते. पण पाऊल घाबरला नाही गेला. तो नाही म्हणला पवित्र आत्म्या तुम्हाला दाखवलं कशाला जाऊ, मला तू ओपन करून दाखवलं मग कशाला तिथं पाऊल टाकू मी. आजच्या जर सेवकांना यांना जर सांगितलं तिथं असं असं जातील का? आज तर सांगण्यात येतोय सेवेला जरा सांभाळून जात जा. ज्या दिवशी आम्हाला जगाला निरोप द्यायचा ना, त्या दिवशी आमचा हा निरोप कोणी आम्हाला त्या निरोपापासून वेगळं करणार नाही, कदापि करणार नाही. आमचा जो दिवस ठरलेला आहे ना त्याच्याकडे जायचा, त्या दिवशी आम्हाला कोणी वाचवू शकणार नाही, कोणाला वाचवता येणार नाही. पण जोपर्यंत देव बाप्पाने आम्हाला जगात ठेवण्याचं ठरवलंय ना, तोपर्यंत आम्हाला जगातूनही कोणी काढून नेणार नाही. मी सांगितलं ना मागच्या संदेशामध्ये, मनुष्याला सगळं करणं शक्य आहे, या श्वासाला हात लावण्याचा अधिकार देवाशिवाय कुणाला नाही. म्हणून सैतानाला काय सांगितलं होतं योबाविषयी परमेश्वराने, योग तुझ्या सर्वस्वी मी हातामध्ये देतो, त्याच्या अंगाला हात लावू नको. का म्हणलं परमेश्वर असं? अंगाला हात लावू नको म्हणजे काय? त्याच्या श्वासाला हात लावू नको. तिथपर्यंत तुला मी अधिकार देत नाही, बाकी तुला काय करायचं ते कर. योग सर्वस्वी तुझ्या हातात आहे. काय केलं माहिती का सैतानाने योबाला? बघायचं का काय केलं? काढ बाळा योबाचं पुस्तक. योबाला काय केलं सैतानाने जरा दाखवतो तुम्हाला पुराव्यानिशी. योबाचं पुस्तक नेहमीच्या नंतर स्तोत्र संहितेच्या अलीकड काढलं. 30वा अध्याय 16 वचन 16-17. माझ्या जीवाचे आता पाणी पाणी झाले आहे, दुःखाच्या दिवसांनी मला पछाडले आहे. रात्रीच्या समयी माझे हाडे पिचून गळतात, मला कुरतडणाऱ्या वेदना थांबत नाही. मला कुरतडणाऱ्या वेदना थांबत नाही. कुरतडत कोण असतं? कोण कुरतडत आमच्या शरीराला? किडे आमच्या शरीराला कुरतडतात. कुरतडत ना. जखम जर झाली तिची काळजी नाही घेतली तर त्याच्यात किडे होतात का नाही? होतात ना. मग ते जे किडे होतात ना, ते किडे ना फक्त हाडाला कूर काढायला लागते, हाडाचा भुगा करायला सुरुवात करतात ते. आणि जसे ते हाडाला कूर काढायला लागतात ना, आम्हाला त्या कुरतडण्याच्या वेदना सहन होत नाही.
बघा, सैतानाने योबाला कुरतडणाऱ्या किड्याच्या अधीन केलं होतं. कुरतडणाऱ्याच्या वेदना रात्रंदिवस थांबत नाही असा योग म्हणतो. पण योबाने देवाला दोष दिला नाही. तो नाही म्हणला, अरे मी इतका चांगला होतो, माझ्या अंगाला किडे लागले, ते कुरतडायला लागले, अरे देवा कुठेस तू, जागा आहे का नाही, तुला दिसत का नाही, तू तर वाचनात म्हणतो इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही, माझ्या हाडाला कुरतडायला लागले, कुठेस तू, दिसत का नाही तुला. नाही म्हणलं योब असं. का नाही म्हणलं? कारण त्याची साक्ष स्वतः परमेश्वराने सैतानाला दिली होती. योबाला तू किती छळ काही कर, माझा योग मला तर काही बोलणार नाहीच नाही, पण तुला पण तो काही बोलणार नाही. आणि नाही बोलला योग. उगाच देवाने साक्ष नाही दिली योबाविषयी, धीराविषयी. योबाच्या धीरासारखा धीर तुम्ही धरा. उगाच नाही बोलला, साधारण व्यक्ती नाही बोलला योबासाठी हे वाक्य. हा योबाने परमेश्वराशी वाद घातला, तो भाग वेगळा आहे. त्यात दिलंय. ध्यान देऊन योबाचं पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये योबाने पण परमेश्वराला काही प्रश्न विचारले, पण ते प्रश्न योग्य त्या रीतीचे विचारले आणि परमेश्वराने पण योग्य उत्तर दिले. आणि जेव्हा योग्य उत्तर मिळाले तेव्हा योग समाधानी झाला. तो म्हणला, मी देवाबरोबर बोलण्याची हिंमत केली. त्याने आपला गुन्हा पण मान्य केला की मी देवाबरोबर बोलण्याची हिंमत दाखवली, प्रगट केली. आणि देवाने पण त्याला योग्य उत्तर द्यायला कोणत्याही प्रकारची हरकत घेतली नाही. तो भाग वेगळा आहे. बाकी सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये या वचनाखेरीज दुसरं वचन योगासाठी सांगणं योग्य राहत नाही. रात्रंदिवस त्याच्या हाडाला किडे कुरतडीत होते. एखादा किडा खाली जर पाडला ना तर तो कदाचित म्हणत असणार, बायबलमध्ये लिहिलेलं नाही ते, तो म्हणत असणार, अरे खाली नाही तुझं अन्न, माझ्या शरीरामध्ये तुझं अन्न, याला खा म्हणत असन. तो तसं लिहिलेलं नाही. जो नम्र असतो ना तो काही करण्याची हद्द पार केल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आम्ही योबासारखं बनू शकत नाही, पण योबासारखं होण्याची तयारी तर दाखवू शकतो ना. योबाने 100 सहन केले, आम्ही 2 तर सहन करू ना आमच्या जीवनात. आम्हाला म्हणता आलं पाहिजे ना, मी 100पैकी 100 तर नाही योबासारखं केलं, पण 2% का व्हायना योबासारखं करण्याची तयारी दाखवली. आम्ही आहे ना, जर कोणी आम्हाला वेडा वाकडा शब्द बोलला ना आजच्या दिवसानंतर, आम्ही तो शब्द सहन करण्याची तयारी जर दाखवली ना, तर आम्ही समजून घ्यायचं स्वतःला की योबाच्या रस्त्यावर आम्ही चालण्याची सुरुवात केली. आता प्रत्येकाला कळतं मी कोणाचा शब्द सहन करतो किंवा नाही करत, माझं वागणं कसं आहे. काही जणांचं तर घरातल्या माणसांबरोबर नीट वागणं नसतं. घरात जर वाकडं बोललं तर घरातल्यांबरोबरच तंटा सुरू. इथपर्यंत आहे प्रिय. पवित्र आत्मा सगळीकडे पाहतो. घरात काय चाललंय, बाहेर काय चाललंय, कुठं काय चाललंय. पवित्र आत्म्यापासून काही लपलेलं नाही. आमचं ख्रिस्ती जीवन वचनाप्रमाणे आहे का याची सुरुवात इथून आहे. तुम्ही जर एखाद्याचा वेडा वाकडा शब्द सहन करत नाही तर तुम्ही ख्रिस्तामध्ये किती वचनाप्रमाणे चाललं त्याची पाठपाळणी स्वतःच करा. म्हणून इथं शब्द आलाय, जो गरीबाला छळतो तो आपल्या उत्पन्न कर्त्याचा अवमान करतो. हे शारीरिकरित्या या वचनाला घेऊ नका, आत्मिकरित्या या वचनाचा अर्थ समजवून घ्या. आणि त्या समजवण्यामध्ये योबाचं उदाहरण देव बाप्पांनी दिलं. सैतानाने कशा प्रकारे योबाला छळण्याची तयारी दाखवली, तरी योबाने ते निमूटपणे सहन केलं.
तीन मित्र रात्रंदिवस योबाच्या मागे लागले होते का नव्हते? काय काय शब्दाने दुःखित होते त्याला. तू काहीतरी महापाप केलेलं आहे जीवनामध्ये, म्हणून तुझे मुलं मेले, तुझी शेती गेली, तुझे जनावर गेले, तुझं सगळं गेलं. राजा होता पण तू भिकारी झाला. काय काय बोलले असतील तीन मित्र योबाचे. पण देव बाप्पानी पण निमूटपणे त्या तीन मित्राचं बोलणं ऐकून घेतलं आणि योग्य समयाला योबाला सांगितलं, तू जर त्यांच्यासाठी प्रार्थना केली तिघांसाठी तर त्यांना मी आशीर्वाद देईल, तू प्रार्थना नाही केली तर त्यांना आशीर्वाद नाही. बघूया तो एक शब्द आपण. योबाचं पुस्तक 42वा अध्याय 4 पासून 10 पर्यंत वचन वाच बाळा. 4 पासून 10. आता ऐक, मी बोलतो, मी तुला विचारतो, तू मला बोध कर. मी तुझविषयी कर्णोपकरणी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन दृढराखेत बसून पश्चाताप करीत आहे. परमेश्वराचे योबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलिफज तेमानीला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक योब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक योब याचकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा. मग माझा सेवक योब तुम्हासाठी प्रार्थना करीन, कारण मी त्याचवरच अनुग्रह करीन. म्हणजे मग माझा सेवक योब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हास मिळणार नाही. हे ऐकून अलिफज तेमानी, बिल्दद शुही व सोफर नामाथी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, च्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. बघितलं, 3 मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा ते आशीर्वादित झाले. आणि काय म्हणलं त्या वचनात, योग जसा योग्य माझ्याशी बोलला तसं तुम्ही बोललेले नाहीत 3 जण. जा अर्पण घेऊन योबाकड आणि माझा दास प्रार्थना करील तेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद देईन. प्रियांनो, जीवनामध्ये जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, जुन्या करारामध्ये अर्पणाविषयी सर्व काही दिलेलं आहे. नवीन करारात करावं लागतं का आपल्याला अर्पण? कुठलं? आपल्याला नवीन करारात अर्पण काय सांगितलंय? पश्चाताप करा, हे आपलं अर्पण आहे नवीन करारामध्ये. म्हणून प्रेषितांची कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय, पश्चाताप करा, आपल्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामाने बप्तिस्मा घ्या. आज सगळ्यांच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे, पण येशू ख्रिस्ताच्या नामाने बप्तिस्मा म्हणल्यावर नको नाही, ते नाही जमणार आम्हाला, ते आम्ही करू शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या नामाने बप्तिस्मा घेणं आम्हाला मान्य नाही, बाकी येशू ख्रिस्ताला हृदयात ठेवणं आम्हाला मान्य. चाललंय ना आज? असं चाललंय का नाही? यांनो, देवाचं वचन देवाच्या जागेवर आहे, आम्ही फक्त जागेवर येणं महत्वाचं आहे. देवाचं वचन न बदलणारं वचन किती जण आज करते. आज प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38 वचन म्हणलं की बस, पुढं सांगायची काय आवश्यकताच नाही कोणाला. कोणाच्या काय भावना, कोणाच्या काय प्रेरणा सुरू होतात लगेच. सांगतं का वचन असं करायला? जर करतो तर आम्ही किती वचन पाळणार आहे आणि काय म्हणतो आम्ही स्वर्गात जाणार आहे म्हणतो का नाही? आहे का स्वर्गाच्या वाटेवर चालणं नीट? म्हणून अंतिम समय ठेवलाय देव बाप्पांनी. त्या अंतिम समयामध्ये प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38 वचनाला हृदयापासून आत्म्यापासून ओळखा, देवाकडे मागा, प्रार्थना करा. देवा, हे वचन बायबल मध्ये का ठेवलं? हे ठेवण्याची तुला आवश्यकता का पडली? आणि हा बप्तिस्मा पेत्राच्या मुखाने तू का कबूल केलं? आज पेत्राला दोष देणं मान्य, पण पेत्राने काय केलं हे
आपल्या जीवनात उतरवणं मान्य नाही. नाही पेत्र सारखा आम्ही नाही करणार. म्हणून स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा आहे तू. असंच उभा नाही राहिला स्वर्गाच्या दरवाज्यावर. फार मोठं कारण आहे पेत्राचं स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं राहण्याचं. जसा पवित्र आत्मा आपल्या विचारातून वचनातून बोलल ना तसं देव बाप सांगल तुम्हाला तो स्वर्गाच्या दरवाज्यावर का उभा आहे. यानो जीवनामध्ये स्वर्गात जाण्याची इच्छा ठेवत असाल तर बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावण्याची कधीही देवासमोर आपली इच्छा प्रकट करू नका. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.